नमस्कार, स्वागत आहे तुमचं बोलण्याची कला शिकण्याच्या 5व्या दिवसामध्ये आणि आज मी सांगणार आहे माझ्या माझ्या बाबतीत दिवसभरात काय घडलं ते. तर ॲज युजुअल मी सकाळी ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर प्रत्येक दिवस सोन्याचा नसतो. जसं काल झालं तसं आज काय मला वेळ मिळाला नाही. आज इवन मी लंच ब्रेकमध्ये लंच केला नाही. मी इव्हनिंगच्या चहाच्या टायमिंगला लंच केला. म्हणजे तुम्ही कामाची आणि बिझीनेसची लेवल बघून घ्या. तर ठीक आहे, जे झालं ते झालं. पण चांगली गोष्ट आहे की 4 नंतर मला थोडासा मोकळा वेळ मिळाला आणि अगेन मी परत माझ्या बिप्टवरती थोडासा विचार करायला सुरुवात केली आणि विचार करता करता मला कालच्या टॉपिकपेक्षा एक एक्स्ट्राचा टॉपिक भेटून गेला. तर कालच्या टॉपिकचा समारोप करताना, एंड करताना मी त्याच्यात एक प्रश्न टाकला होता की आतंकवादी प्रत्येक वेळेस प्रत्येक आतंकवादी हा मुसलमान नसतो, पण प्रत्येक सापडलेला आतंकवादी हा मुसलमानच का निघतो. तर ह्या टॉपिकवरती मी थोडासा भर आज घातला, थोडंसं रिसर्च, थोडंसं ॲनालिसिस केलं आणि त्यात एक धक्कादायक प्रकार मला सापडला की ती गोष्ट म्हणजे जरा क्रिटिकल आहे. ती जागा, कोणत्या देशात आपण आहोत, आपल्या आजूबाजूचे कोण आहेत, याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी ठरतात. असो, त्याच्यावरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणारच आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. पण असो, तर त्याच्यावरती मी थोडंसं रिसर्च केला आणि त्यावरती मी एक स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. अनफॉर्च्युनेटली ती स्क्रिप्ट काय माझ्याकडून पूर्ण झाली नाही, कारण की माझा 2 तास त्या रिसर्चमध्येच गेला आणि 6 वाजून गेले. 6 वाजले, मी घरी निघून आलो. घरी आल्यानंतर मी जेच ॲज युजुअल आपला ह्या डायरीमध्ये एक टॉपिक लिहायचा असतो तो लिहिला. तर आजच्या माझ्या टॉपिकचं नाव होतं एकांत आणि एकटेपणा यामधला फरक. गज्जबचा टॉपिक, म्हणजे एखाद्याच्या डोक्यात डायरेक्ट मुंग्या आणेल इतका विचित्र टॉपिक. तसं शब्दशः अर्थ घ्यायला गेला तर एकांत आणि एकटेपणा हे जवळपास सारखे वाटतात. की एकांत म्हणजे एकटं राहणं आणि एकटेपणासुद्धा एकटंच राहणं आहे. पण याला जर शब्दार्थाने घेतलं तर असं म्हणता येईल, पण याचा जर ह्या शब्दांमागचा भावार्थ आपण ओळखायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की एकटेपणा हा शब्द आपण तेव्हा वापरतो ज्यावेळेस आपण निगेटिव्ह असतो, आपल्याला कुणीतरी हवं असतं आपल्याजवळ, त्यावेळेस आपण एकटेपणा शब्द वापरतो. पण एकांत हा शब्द आपण तेव्हा वापरतो ज्यावेळेस आपण स्वतःसोबत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा कधी कधी म्हणतो की बाबा मला खूपच एकटं वाटतंय रे, काय करू, कोणीच नाही आहे आजूबाजूला, मला खूप माझं आयुष्य एकटेपणाचं वाटायला लागलं. हे निगेटिव्ह झालं की तो एकटा आहे, त्याला कुणीतरी हवं आहे, बरोबर. आणि तुम्ही असंही बोलत असता कधी कधी की घरच्यांना वैतागून फ्रस्ट्रेशनमध्ये की अरे बस मला एकांत हवा आहे म्हणजे मला लोकांची गरज नाही आहे, मला आता एकट्यासोबत राहायचं आहे. तर हा बेसिक जर भावार्थाच्या दृष्टीने बघायला गेलं तर ह्या 2 शब्दांचा अर्थ होतो. वाटायला एक वाटता, पण खूप अपोजिट आहे. तर एकटेपणा म्हणजे माझ्या मते स्वतःपासून दूर जाणं आणि एकांतात येणं म्हणजे स्वतःच्या जवळ येणं. आपल्याला एकटं तेव्हा वाटतं ज्यावेळेस आपण स्वतःपासून दूर गेलेलो असतो आणि आपल्याला जवळकीसाठी दुसरं कोणीतरी हवं असतं. आणि आपण एकांतात तेव्हा जातो ज्यावेळेस आपल्याला जगात कोणी असो नसो काहीही फरक पडत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःची सोबत, स्वतःचा सहवास हवा असतो. तर हा एक त्यामध्ये मी एक पॉईंट मांडला. आणि दुसरं लिहिता लिहिता माझ्या डोक्यात एक स्ट्राईक झालं. ते म्हणजे असं की प्रेमात एकांत आणि एकटेपणा याची संकल्पना पूर्णपणे बदलून जाते. ती कशी सांगतो, तर प्रेमात ज्यावेळेस आपण एकटेपणा म्हणतो त्यावेळेस आपल्या प्रियकरापासून किंवा प्रेयसीपासून लांब राहण्याच्या जो काही कालावधी असतो त्यावेळेस आपल्याला एकटं वाटतं. फॉर एक्झाम्पल, माझ्या प्रेयसीपासून मी जर लांब राहत असेल तर तो कालावधी माझ्यासाठी एकटेपणाचा असेल की मला ती हवी माझ्या आसपास, पण स्टील ती नाही आहे. त्यावेळेस मी म्हणेल की मला खूप एकटं वाटतं आहे, मला खूप एकटेपणाचं वाटतं आहे. कारण की ती असेल त्याच वेळेस मी परिपूर्ण असेल. ह्या उलट ज्यावेळेस ती माझ्यासोबत असते त्यावेळेस मला एकांत हवा असतो. म्हणजे ती सोबत आहे आणि तिच्यासोबत असलेला एकांत हवा असतो. म्हणजेच काय की ते जे प्रेमात असलेले 2
गुलाबाचे मोगऱ्याचे फुलं जे काय असतील ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ते परिपूर्ण होतात. ते परिपूर्ण होतात म्हणजे स्वतःजवळ येतात. आता ही खूपच फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट झाली, पण असं म्हणता येईल कदाचित. कदाचित म्हणताच येईल. तर ते ज्यावेळेस एकत्र येतात ते परिपूर्ण होतात त्यावेळेस ते एकांत अवस्थेत असतात. म्हणजे त्यांना आता कोणाची गरज नसते. पण ते ज्यावेळेस वेगवेगळे असतात त्यावेळेस ते एकटेपणात असतात. म्हणजे त्यावेळेस त्यांना एकमेकांची गरज असते. बघा इथंही संकल्पनिकदृष्ट्या तेच मांडलं जातं आहे की एकटेपणा तेव्हा वाटतो ज्यावेळेस कुणीतरी दुरावलेलं असतं आणि एकांत तेव्हा वाटतो ज्यावेळेस कुणीतरी आपल्याजवळ येऊन आपल्याला परिपूर्ण करत असतं. तर एकटेपणा थोडा निगेटिव्ह आहे, एकांत थोडा पॉझिटिव्ह आहे. तो स्वतःसोबत आपल्याला वेळ घालवण्यासाठी मोटिवेट करत असतो. आणि शेवट मी त्याच्यात असं लिहिलं की एकांत म्हणजे एक होऊन त्या विशिष्ट वेळेचा अंत साधणे, याला आपण एकांत म्हणतो. आणि असं करून मी थोडा समारोप केलं. आय नो खूप फिलॉसॉफिकल बोलणं झालं आहे आजचं, पण सवय करून घ्या कारण की मोस्टली माझं बोलणं हळूहळू फिलॉसॉफीच्याच रस्त्याने जातं. आय डोंट नो व्हाय आय लाईक दिस मच ऑफ फिलॉसॉफिकल थॉट्स, बट इट इज व्हॉट इट इज. बाकी जोक बिक तर आपण करतच राहू. थोडं हसत खेळत आपल्याला रेकॉर्डिंग करायची आहे. मी विचार करतोय की मी स्वतःला ह्याच टोनमध्ये ढालून घेतलं तर कसं असेल. बाकी ऋषभ तू सांग, तुला काय वाटतं की मी जर आत्ता जसं बोलतोय व्हॉइस मॉड्युलेशननी ते जास्त एंटरटेनिंग वाटतं की नमस्कार, आज मी तुम्हाला कळवणार आहे की असं आहे तसं आहे, हे बरं वाटतं की जे आहे ते रिॲलिटी बाबा, डोक्याला ताण नाही, कोणाचं काही म्हणणं नाही, काही नाही, हे बरं वाटतं. तर माझ्या मते तरी मला तरी माझं हे जरा व्यवस्थित वाटतं, जरा कम्फर्टेबल वाटतं आहे. ते थोडंसं जास्तच मी भलत्याच वेमध्ये निघून जातो. हां, ऑब्व्हियसली सिरियस टॉपिक असेल तर मी नॉर्मलच बोलणार आहे, ते काय वाद नाही. पण यावी असं असेल तर मग काय हरकत आहे थोडंसं अप डाऊन व्हॉइस मॉड्युलेशन करण्यासाठी. तर आजसाठी एवढंच. भेटूया उद्या. उद्या काय भेटूया, उद्या तर मी जवळपास 2-3 व्हिडिओज शूट करण्याचा माझा प्रॉपर प्लॅन आहे. तर दिवसभरात ते करेल आणि संध्याकाळी ऑब्व्हियसली मी स्टिल कॅमेरासमोर येऊन बसणारच आहे. कारण की मला स्पॉन्टेनियस स्पीकिंग अँड कॅमेरा फेसिंगचा एक्सपिरियन्स म्हणू किंवा स्किल म्हणू ते मला वाढवायचंच आहे. बस आज काय मला बोलणं थांबवू वाटत नाही आहे, पण मग थांबवायला लागेल. 5 मिनिटाचं लिमिट आहे आपलं. 5 मिनिटाच्या वर नाही गेलं पाहिजे. आणि आय थिंक आज मी जास्त हे करणं थोडंसं कमी करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. पण मग ठीक आहे, हळूहळू सवय लागेल आणि पॉज मी जरा कमी घेतले असं मला वाटतं आहे आज. बाकी तुम्ही सांगा कसा वाटला व्हिडिओ. जे बघतायत ते कदाचित बघत पण नाही आहे कुणी, कदाचित बघत पण आहे कुणी. बाय.